आपल्या नेहमीच्या साबुदाणा वड्यांपेक्षा थोडासा वेगळा असा प्रकार आज आपण करतोय. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. तर आता याच्यामध्ये वेगळं असं काय तर हे जे साबुदाणा वडे आहेत ते आतून असे भरलेले आहेत, म्हणजे छान चटपटीत असं सारण भरून केलेले हे वडे आहेत. त्यामुळे ज्याप्रमाणे उपवासाची कचोरी लागते तसेच हे साबुदाणा वडेसुद्धा छान चटपटीत मस्त असे लागतात. तर साबुदाणा वडे करण्यासाठी या ठिकाणी 2 वाटी साबुदाणा मी भिजत ठेवला होता. रात्री साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग साबुदाणा भिजेल इतपतच पाणी याच्यामध्ये ठेवून रात्रभर साबुदाणा जो आहे तो भिजवून घ्यायचा, म्हणजे मग तो असा छान मोकळा होतो. साबुदाणा असा मस्त मोकळा असला की वडेसुद्धा तेलकट होत नाहीत आणि मऊसुद्धा पडत नाहीत. आता या ठिकाणी 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत. एवढे 3 बटाटे आपल्याला लागणार नाही आहेत आत्ता, 2 बटाटे पुरेसे होतील. पण एखादा जादाचा बटाटा जो आहे तो असावा, कारण आकार जो आहे तो लहान मोठा असू शकतो. आता बटाटा घालण्यापूर्वी साबुदाण्यामध्ये जे आहे ते चवीनुसार मीठ घातलं. त्यानंतर अर्धी वाटी दाण्याचा कूट याच्यामध्ये घातलेला आहे. दाण्याचा कूट जो आहे तो जाडसर असावा, म्हणजे मग दाताखाली शेंगदाणे आले की छान लागतात. त्याचप्रमाणे आवडीनुसार जिरे आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घातली. आता बटाटा घालण्यापूर्वी हे जे सगळं साहित्य आहे ते साबुदाण्याला एकसारखं लावून घेऊ. शेंगदाणा कूटाचं एक कोटिंग जे आहे ते साबुदाण्यावर आलं पाहिजे इतपत कूट असावा. त्यानुसार कूट जर का कमी वाटला तर वाढवू शकता. आता याच्यामध्ये बटाटा किसून घालायचा आहे. तर 2 बटाटे या ठिकाणी मी याच्यामध्ये किसून घातले. आधी सगळं पीठ जे ते मळून घेऊ. याप्रमाणे सगळं पीठ मिळून येईल इतपत बटाटा याच्यामध्ये असावा. जर का पीठ मिळून येत नसेल, कोरडं वाटत असेल तर अजून बटाटा याच्यामध्ये वाढवू शकता. अगदी गरज वाटली तर थोडासा पाण्याचा हात लावून मळायचं आहे. हे बघा, याप्रमाणे असं घट्टसर असं हे पीठ जे ते मळून घ्यायचं. आता सारण करणार आहोत तर त्याकरता बाउलमध्ये या ठिकाणी अर्धी वाटी किसलेलं पनीर घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे पाववाटी जो आहे तो खोवलेला ओला नारळ याच्यामध्ये घातला. चवीनुसार मीठ घातलं आहे. तसेच हिरव्या मिरचीचे बारीक असे तुकडे करून याच्यामध्ये घातले. त्यानंतर थोडेसे बेदाणे घातले आहेत. काजूचे छोटे छोटे तुकडे करून याच्यामध्ये घालायचे आहेत. त्याचप्रमाणे थोडीशी साखर घातली. छान चटपटीत चव यावी याकरता भरपूरसं असं लिंबू पिळून घ्यायचं. हे असं आपलं वड्यांमध्ये भरण्यासाठीचं जे सारण आहे ते तयार झालं. सगळं साहित्य व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घ्या. आता वडे करायची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे आधी हे जे आपलं पीठ होतं त्याचे याप्रमाणे छोट्या छोट्या आकाराचे गोळे करून घ्यायचे. तर हे बघा, अगदी लिंबा एवढ्या आकाराचे जे त्याचे गोळे करून घ्यायचे. खूप मोठेही करायचे नाहीत. हे बघा, याप्रमाणे थोडे गोळे असे करून झाले की मग एक एक गोळा घेऊन हातानं दाबून याला असं चांगलं चपटं करून घ्यायचं. बऱ्यापैकी दाबून याला चपटं करून घ्या आणि मग अंगठ्यानं दाबून याला वाटीप्रमाणे खोलगट असा आकार द्यायचा आहे. अगदी खूप खोलगट होणार नाही, कारण साबुदाणा जो आहे तो ऑलरेडी आकारानं मोठा असतो. हे बघा, याप्रमाणे असं थोडंसं खोलगट झालं की याच्यामध्ये तयार केलेलं सारण चमच्यानं भरायचं. वड्याचा आकार केवढा आहे त्यानुसार एक छोटा चमचा सारण जे ते याच्यामध्ये मावतं. खूप जास्तही सारण बसवायचा प्रयत्न करायचा नाही. त्यानंतर सारण जे ते थोडंसं दाबून आतमध्ये बसवा आणि मग याच्यावर जी दुसरी चकती केलेली होती ती ठेवायची. दोन्ही हाताच्या तळव्यांमध्ये दाबून याला जो आहे तो वड्यांप्रमाणे आकार द्यायचा आहे. सारण बाहेर येऊ नये याकरता कडेचा जो भाग आहे तो व्यवस्थित सील करा. हवं तर थोडासा पाण्याचा हात याला लावू शकता. हे बघा, याप्रमाणे असा दाबून दाबून याला वड्याचा आकार दिला आहे. छोट्या टिक्कीप्रमाणे हे जे वडे आहेत ते दिसत आहेत. तर याच पद्धतीनं जेव्हा 4 ते 5 वडे करून होतात तेव्हा ते तुम्ही तळायला घेऊ शकता. सगळ्या पिठाचे वडे एकत्र करून फ्रीजमध्ये ठेवले आणि हवे तेव्हा तळून घेतले तरीसुद्धा चालतील. वडे तळण्यासाठी तेल मध्यम आचेवर गरम करून घेतलं आहे. गरम तेलामध्ये हे जे साबुदाणा वडे आहेत ते असे अलगदपणे सोडले. सुरुवातीला गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि मग वड्यांना थोडासा रंग यायला लागला की गॅस कमी करून मंद आचेवर वडे जे आहेत ते छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. साबुदाणा वडे जे आहेत ते नेहमीच फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं गॅसपासून थोडंसं अंतर ठेवून थांबायचं आणि योग्य ती काळजी घेऊन वडे जे आहेत ते तळून घ्यायचे. हे बघा, दोन्ही बाजूंनी पलटून याला असं छान सोनेरी रंगावर तळून घेतलं. वरून मस्त असे कुरकुरीत वडे होतात आणि आतून
याचं सारण जे ते छान चटपटीत असं लागतं. चिंच खजुराच्या चटणीसोबत हे जे वडे आहेत ते खाऊ शकता. नेहमीच्या साबुदाणा वड्यांपेक्षा वेगळा असा प्रकार म्हणून करायला हरकत नाही. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.